अपघातांची मालिका सुरूच असून पालघर जिल्ह्यात दररोज अपघात होतच आहेत। 12 ऑगस्टला म्हणजे काल रात्री 9:30च्या सुमारास भीषण दुर्घटना घडली आहे। मनोर येथून पालघरच्या दिशेने जात असताना सज्जनपाडा येथे मोटरसायकल व टेम्पोचा भीषण अपघात झाला। टेम्पोच्या चालकाने अर्जंट ब्रेक मारल्याने बाईक जाऊन टेम्पोला जोरदार धडकून भीषण अपघात झाला। अपघातामध्ये बाईक स्वार 18 वर्षीय रोहित रमेश गोलिम व त्याचा मित्र 19 वर्षीय संदीप चंदर अंधेर त्यांना तात्काळ ग्रामस्थांनी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले, पण त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मनोर येथे घेऊन आले। मनोर येथील दवाखान्यात घेऊन आल्यानंतर रोहित याच्या डोक्याला जोरदार मार लागून अति रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले। तर संदीप याला पुढील उपचारासाठी सेलवासा येथील विनोबा भावे ह्या रुग्णालयात घेऊन गेले। तर आयशर टेम्पो क्रमांक MH48T0940 या क्रमांकाची गाडी व पल्सर मोटरसायकल क्रमांक MH48CZ4079 या 2 गाडींमध्ये भीषण अपघात घडला। पालघर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच आहे। दररोज अपघात घडतच आहेत। आताच 8 ऑगस्ट रोजी एक दुर्दैवी घटना घडली। मनोर येथील हात नदीच्या जवळ सागर पाटील याचा दुर्दैवी मृत्यू होऊन अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच काल रात्री 9:30च्या सुमारास मनोरवरून पालघरकडे जात असताना सज्जनपाडा येथे अपघात झाला। मन हेळावून टाकणारी काल रात्री 9:30च्या सुमारास दुर्दैवी घटना घडली। आयशर टेम्पो ह्याने दुचाकीला ओव्हरटेक पुढे जाऊन खड्डा असल्यामुळे त्यांनी अर्जंट ब्रेक दाबला, त्यामुळे बाईक आयशर टेम्पोला ठोकली। ह्या अपघातामध्ये 18 वर्षीय रोहित याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत मागे बसलेला 19 वर्षीय संदीप ह्याला उपचारासाठी सेलवासा येथील विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। तर ह्या अशी मन हेळावून टाकणारी घटना काल रात्री घडली आहे। हे दोघेही पोचाडे येथील रहिवासी होते। त्यांच्या रोहितची दुःखाची बातमी समजतात त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। रस्त्यांवरील खड्डे, अतिघाई, ओव्हरटेक यामुळे अपघात दररोज घडत आहेत। अपघातांची मालिका पालघर जिल्ह्यात सुरूच आहे। निष्पाप लोकांचे बळी जात आहेत। काल रात्री जो अपघात झाला त्या अपघातामध्ये 18 वर्षीय रोहितने आपला जीव गमावला। त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तर जेव्हा दुचाकी जे चालवतात त्यांनी हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे। जर हेल्मेट घातले असते तर त्याचे प्राण वाचले असते। खरंच गाडी चालवत असताना गाडी ही सावकाश चालवा, कारण आपला परिवार, आपला मित्र परिवार आपली वाट बघत असतो। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, चाहडे। रोहित व संदीप हे पोचाडे या गावातील रहिवासी आहेत। तर चालक जयंतीलाल मीनाभाई रावळ याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे। रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीचे नियोजन हे या अपघाताचे मुख्य कारण असून या बाबतीत प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असून अनेकांचे जीव ह्याच्यातून जात असून त्याबाबत सरकार किंवा रस्त्याचे ठेकेदार गांभीर्याने पाहत नाहीत। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे।